नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण आणि भावाच्या पवित्र प्रेमाचा आणि रक्षणाचा सण. पण एका चुकीच्या वेळेत किंवा अशुभ मुहूर्तावर बांधलेली राखी भावाच्या आयुष्यावर आणि कुटुंबावर मोठे संकट आणू शकते. हे तुम्हाला ठाऊक आहे का? शास्त्रानुसार भद्रा काळात कधीही भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असा स्पष्ट नियम आहे. मग यंदा म्हणजेच 2026च्या रक्षाबंधनाला भद्रा काळ नक्की कधीपासून कधीपर्यंत आहे? राखी बांधण्याचा सर्वात उत्तम, सिद्ध आणि शुभ मुहूर्त कोणता? सकाळी, दुपारी की संध्याकाळी? नक्की कोणत्या प्रहारात राखी बांधल्याने भावाला दीर्घायुष्य, समृद्धी आणि गजानन महाराजांचे अखंड रक्षण प्राप्त होते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राखी बांधताना पाळावयाचे 5 शास्त्रीय नियम कोणते, ज्याने संकटे दूर पळतात? आजच्या या विशेष प्रदीर्घ व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन 2026चा संपूर्ण शुभ मुहूर्त, तिथी, भद्रा काळ आणि शेगावच्या गजानन महाराजांच्या आशीर्वादाने रक्षाबंधन साजरे करण्याचे अचूक पद्धत. जर तुम्ही भावाच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी चिंतित असाल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला. भक्तांनो, हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जातो. 2026मध्ये श्रावण पौर्णिमा तिथी अतिशय दुर्मिळ योगायोगाने येत आहे. परंतु जेव्हा जेव्हा पौर्णिमा तिथी लागते तेव्हा तिच्यासोबत भद्रा लागण्याची शक्यता असते. शास्त्रात म्हटले आहे, भद्रा या देन कर्तव्ये श्रावणी फाल्गुनी तथा. म्हणजेच भद्रा काळात 2 कामे कधीही करू नयेत: श्रावणी रक्षाबंधन आणि फाल्गुनी होलिका दहन. पौराणिक कथेनुसार लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने भद्रा काळात राखी बांधली होती आणि 1 वर्षाच्या आत रावणाचा सर्वनाश झाला होता. म्हणूनच भद्रा काळात राखी बांधणे पूर्णपणे वज्र मानले जाते. भक्तांनो, आता जाणून घेऊयात 2026 मधील रक्षाबंधनाचा सर्वात अचूक आणि सर्वोत्तम शुभ मुहूर्त. भद्रा काळ संपल्यानंतरच राखी बांधण्याचा मुख्य काळ सुरू होतो. दुपारी आणि प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी राखी बांधणे अतिशय फलदायी मानले गेले आहे. दुपारी 1:30 ते दुपारी 4:15 या वेळेत राखी बांधण्याचा अतिशय उत्तम योग आहे. या काळात ग्रहांची स्थिती भावाच्या उत्कर्षासाठी अत्यंत अनुकूल असते. जर तुम्हाला दुपारी राखी बांधणे शक्य नसेल तर संध्याकाळी 6:45 ते रात्री 8:30 या प्रदोष काळात तुम्ही राखी बांधू शकता. हा वेळ लक्ष्मी आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाचा मानला जातो. भक्तांनो, बहिणीने भावाला टिळा लावणे, उजव्या हातावर राखी बांधणे, ओवाळणे आणि गजानन महाराजांना पहिली राखी अर्पण करणे. भक्तांनो, फक्त वेळ पाळणे पुरेसे नाही. राखी बांधताना खालील 5 नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. भावाला राखी बांधण्यापूर्वी तुमच्या देवघरात असणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेला किंवा पिंडीला पहिली राखी अर्पण करा. यामुळे महाराजांचे अभय कवच भावाच्या पाठीशी उभे राहते. राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दक्षिण दिशेला तोंड करून कधीही राखी बांधू नये. राखी बांधताना भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी असणे आवश्यक आहे. उघड्या डोक्याने राखी बांधू नये. भावाच्या कपाळावर आधी कुंकवाचा टिळा लावावा आणि त्यावर न तुटलेले तांदूळ म्हणजेच अक्षता लावावेत. अक्षता हे अखंड सौभाग्याचे आणि रक्षणाचे प्रतीक आहेत. राखी नेहमी भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावरच बांधावी आणि बांधताना
एन बद्धो बलिराजा किंवा गणगण गणात बोतेचा मंत्र म्हणावा. भक्तांनो, राखीचा हा साधा रेशमी धागा केवळ एक विणलेला दोरा नाही, तर तो बहीण भावाच्या आत्म्याचा साधा आहे. बहीण आणि भावाच्या आत्म्याचा सांधा आहे. जेव्हा बहीण संपूर्ण श्रद्धेने आणि गजानन महाराजांचे नामस्मरण करून भावाला राखी बांधते, तेव्हा साक्षात सद्गुरू गजानन महाराज त्या भावाचे सर्व संकटांपासून रक्षण करतात. ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी अजिबात निराश होऊ नये. आपले शेगावचे गजानन दादा हेच तुमचे सख्खे भाऊ आहेत. महाराजांच्या मूर्तीला राखी बांधा, ते तुमचे आयुष्यभर रक्षण करतील. भक्तांनो, 2026च्या या पावन रक्षाबंधनाला शुभ मुहूर्तावर राखी बांधून गजानन महाराजांचा अखंड आशीर्वाद प्राप्त करा. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही महत्त्वपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा, जय गजानन आणि गणगण गणात बोते. हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींपर्यंत, भावांपर्यंत आणि भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि मार्गदर्शनामध्ये. सर्व भक्तांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद श्री संत गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते.